रमेश कराड साहेब, तिसरे आमचे आमदार आमचे मित्र अभिमन्यू पवार साहेब, शहरचे अध्यक्ष अजित पाटील कवेकरजी, माजी आमदार शिवाजीराव पाटीलजी केंद्रेजी, माजी खासदार गायकवाडजी, आमच्या भगिनी अर्चनाताई पाटीलजी, माजी अध्यक्ष देशमुख काळे, इतर सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित सर्व पत्रकार मित्र बंधू आणि भगिनी, मी प्रथमतः आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि अगदी अल्पशा सूचनेवरून एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालो त्याही बद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि विशेष करून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या कडून माजी आणि अजित पाटील कवेकरांची ग्रामीण अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या मित्रांच्या वतीनं, माझ्या आणि अजित पाटील कवेकरांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. विशेष करून आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशाचं नेतृत्व करतायत त्यांना 11 वर्ष आज आपल्याला पूर्ण झालेले आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या समोर त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेष करून त्यांनी ज्या पद्धतीनं या देशाला पुढे घेऊन जाण्याचा जो प्रयत्न आज करताय, एक खंबीर नेतृत्व आज आपल्या समोर जे आपल्याला मिळालेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यांनी जो दिलेला कार्यक्रम आहे म्हणजे संकल्प सिद्धी एक अतिशय महत्वाचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून याच्यामध्ये या देशाला कसं आपल्याला पुढे घेऊन जात आहे, या देशातल्या प्रत्येक समाजातल्या घटकांना कसं न्याय देता येईल, अशा अनेक गोष्टी संकल्प ते सिद्धी हा कार्यक्रम आपल्या समोर त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व मंडळी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सहभागी होतो. या कार्यक्रमाला कसं त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल आणि हे तळागाळापर्यंत हा कार्यक्रम कसं पोहोचवता येईल या संबंधीही आमच्या सर्वांचा या ठिकाणी प्रयत्न सातत्याने राहणार आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपलंही सर्वांचं सहकार्य असावं ही विनंती आजच्या या निमित्तानं आम्ही या ठिकाणी करणार आहोत. राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याच्या विकासासाठी विशेष करून मराठवाड्यातलं बॅकलॉग भरून काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रयत्न करतात. या राज्यातला बॅकलॉग खूप मोठा आहे, तो पाण्याचा असेल किंवा इतर सगळ्या प्रश्नाच्या संबंधी असेल. तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी त्यांनी एक चांगला कार्यक्रम हाती घेतलेला आहे की मराठवाड्याचा 43 TMC पाण्याचा विषय आणि वेळोवेळी सातत्याने ते सांगतायत की आता या पुढील काळामध्ये मराठवाडा हा दुष्काळ मुक्त होणार. हे आपल्या सर्वांसाठी एक अतिशय महत्वाचं काम आणि म्हणून मराठवाड्याला हे दिवस निश्चितपणानं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून त्यांचेही आपण या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूया.
आणि बाकीचे जे काही इतर प्रश्न आहेत त्या प्रश्नासंबंधीही आपल्याला माझी विनंती आहे, आपण आम्हाला विचारावं आणि आपण आपल्याशी संवाद आणि साधू. परत एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो आणि बैठकीला सुरुवात करावयाची विनंती करतो. शहर जिल्हाध्यक्षांना बोलत युवकांना संधी दिल्या कॉमनली असं ठरलंय ग्रामीणच्या अंडर सर पाटील साहेब सुरुवात आहे. बसायला गेलो विचारतो की राज्यात एवढे प्रश्न शिल्लक असताना सध्या सर्वच माध्यमांवर सकाळपासून संध्याकाळपासून रात्रीपर्यंत उशिरापर्यंत ठाकरे बंधूंची चर्चा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर कुणी बोलत नाही, कुणी बोलत नाही फारसं. आणि मग ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपला फायदा होईल का तोटा होईल, काय आपलं काय म्हणतो? मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चाललंय असा एक आक्षेप आहे. माझं असं आपल्याला सांगणं आहे की भाजप हा जो जगातला मोठा पक्ष आहे आणि आज राज्यामध्ये सुद्धा भाजपची अतिशय चांगली परिस्थिती आहे राज्यामध्ये. आणि म्हणून इतर पक्षामध्ये कोण कुठे येतोय, ते काय करताय याच्याशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही आणि त्याचा काहीही परिणाम आमच्या पक्षावरती किंवा याच्यावरती काही होणार नाही. तो त्यांचा एक वेगळा विषय, त्यांच्या कुटुंबातला हा विषय, त्याच्याबद्दल आम्ही बोललो मला वाटतं तेवढं काही उचित नाही. आपल्या जिल्हा रुग्णालयाचा विषय तुम्ही सगळ्यांनी लावून धरला, त्याचा निधीही आला, त्याचं भूमिपूजन केव्हा होईल? निश्चितपणानं ही सगळी आमदार मंडळी जिल्ह्यामध्ये अतिशय सक्रिय आहे आणि या जिल्ह्यातले जे मूलभूत प्रश्न आहेत ते आरोग्याच्या बाबतीत असतील, इरिगेशनच्या बाबतीत असतील, रस्त्याच्या बाबतीत असेल, एज्युकेशनच्या बाबतीमध्ये असेल, तर आपण त्याचं जर व्यवस्थित पाहिलं की प्रत्येक तालुक्यामध्ये आज जी चाललेली कामं आहेत सगळ्या क्षेत्रातली त्या सगळ्या कामामध्ये चांगल्या पद्धतीनं काम आमचे हे सगळे लोकप्रतिनिधी, आमचे हे सगळे बंधू करतात. आणि मला वाटतं इथला जो आरोग्याचा जो प्रश्न आपण उपस्थित केला तेही महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आता परवाच मी आताच गाडीत येताना पवार साहेबांना सांगितलं की औषधाला एक सुंदर अशा प्रकारचं म्हणजे हॉस्पिटल त्या ठिकाणी आणि लातूर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा संभाजीराव असतील, कराड साहेब असतील किंवा ते सुद्धा सगळेच मंडळी निश्चितपणानं तुम्ही म्हणल्यासारखं ज्या काही गोष्टी आहेत, समजा त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचण असेल किंवा नसेल तर ह्या गोष्टी विचारात घेऊन ताबडतोब त्याला निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. थोड्या दिवसात जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत, तर त्या बाबतीत आपली पक्षाची काय तयारी राहील? एक आहे की यापूर्वी या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये भाजपचं बहुमत होतं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुतेक नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा बहुमत होतं. आणि म्हणून आजच्या या परिस्थितीला आम्ही या सगळ्या जिल्हा परिषदच्या जागा, पंचायत समितीच्या जागा, नगरपालिकेच्या जागा आणि महानगरपालिकेच्या जागा आम्ही स्वतंत्र लढणार आणि त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपल्या पक्षामध्ये नव्या जुन्याचा वाद मोठ्या प्रमाणात आहे. नवा जुना हा विषय नाही. ज्यांना काम करायचं आहे, ज्यांना चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करायची आहे, त्याच्यामध्ये हा वाद काय नुसतं चर्चेला कुठेतरी आला असेल, तुमच्या ऐकण्यात आला असेल, पण प्रत्यक्षात तसं काहीच नाही. सगळीच माणसं लोकांची सेवा करण्यासाठीच येतात. स्वतंत्रपणे लढणार म्हणजे तुम्ही महायुतीने नाही लढणार. नाही, महायुतीनं लढणारच, परंतु समजा महायुतीचे मानकर म्हणत असतील तर त्यांना सोबत घेऊ. पण पूर्वीची परिस्थिती मी आपल्याला सांगणार की जिल्ह्यामध्ये भाजपचं बहुमत होतं
आता त्याचाही विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल ना निवडणुकीमध्ये. ते कार्यकर्त्यांची अपेक्षा असतात, कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. त्याचा विचार करून आपण महायुतीतले आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांनाही सोबत घेऊ. स्वबळाचा निर्णय आहे का? स्वबळाचा निर्णय आमची सृष्टी त्या वेळेला घेतील, पण आमची तयारी आहे स्वबळावर लढायची, नाही म्हणून नाही. आणि त्यांनी जर आदेश दिला महायुती घेऊन सोबत लढा, ही तयारी करावी लागेल. जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा 2-3 वर्षापासून तसाच आहे, अजून उद्घाटन नाही. त्याच्यामध्ये मी थोडस माहिती घेतो, काय करावं लागेल हे बघू आपण. हो, लवकरात लवकर त्याचं अनावरण कसं करता येईल ते आपण जरूर प्रयत्न करू. सर, आपण आता म्हणलं की मराठवाड्याचा खूप मोठा बॅकलॉग राहिलेला आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपाचं सरकार आहे, लातूर जिल्ह्यात देखील भाजपाचं खूप मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. परंतु ज्यावेळेस निधी आणला जातो, औसा भरपूर मोठ्या प्रमाणात निधी आणतात, निलंग्याला आणतात, तर सर्वसमावेशक निधी आणला जाईल यासाठी आपण काही प्रयत्न करणार. तो जिल्ह्यासाठीच आहे. जे निधी आपण आणतो, ज्या त्या भागातल्या त्या प्रश्नासाठी जे निधी मिळतात ते निधी जिल्ह्यासाठीच असते, जिल्ह्यासाठीच आणतो आपण. काही चाकूर असेल, चाकूरला सुद्धा निधी आणले गेले, अहमदपूरलाही आणले, उदगीरलाही आणले. तुम्ही जर उदगीर अहमदपूर चाकूरला जर पाहिलात, मी परवाच गेलो होतो, बरेचसा बदल त्या ठिकाणी झाले. पण निधी आल्याशिवाय बदल कसं होईल? जो बॅकलॉग राहिला म्हणला तो आता बॅकलॉग तर राहिलेला आहे. काही प्रश्नामध्ये पाण्याचं बॅकलॉग. आपण दुष्काळी भागात राहणारी लोक, आपल्याकडे भौगोलिक दृष्ट्या ती फार मोठी अडचण आहे. आणि म्हणून तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्या राज्यातलं जे पाणी, जिथे कोल्हापूर सोलापूरला जे महापूर येतो, ते पाणी जे वाहून जाते आणि ते उजनीच्या डॅम मध्ये आणणं, आपल्या हक्काचं हे जे 43 TMC पाणी ते आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याच्यामुळे तो बॅकलॉग आपल्याला लातूर शैक्षणिक हब म्हणलं जातं, परंतु आता काही ड्रग्स असतील किंवा इतर देखील खूप मोठ्या प्रमाणात ते होत आहे. लातूर शैक्षणिक हब आहे, राज्यातून जिल्ह्यातून तिथे मुलं येतात शिकण्यासाठी, परंतु अनेक अवैध धंदे, अनेक व्यवसाय तिथे चालतात. ड्रग्सचं प्रकरण देखील 2 ठिकाणी उघडकीस आलेलं आहे. पाटील साहेब, तिकडून दिलीपराजे देशमुख मालक म्हणतायत अहमदपूरला निधी आणला म्हणतायत, कसा हात करतात? आपल्याशी आपले मित्र आहेत ते सहज बोलतात. लातूर शहराकडे भाजपचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. हा कमी निधी येतो आणि छुपी निधी बघत, जसं मुंडे देशमुख होत त्याच पावलावर पाऊल ठेवून चालू आहे. काम चालू राहणार का? लातूर हा सगळ्याच बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये एक पॅटर्न म्हणून लातूरचं नाव घेतलं जातं. सगळ्याच बाबतीत नाही, तो विषय वेगळा आहे. तो आपल्याला माहिती आहे, तुम्ही ते आम्हाला त्या विषयात जास्त माहिती नाही. परंतु लातूर हा शैक्षणिक दृष्ट्या विकासाच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा आहे. आणि म्हणून याही पुढील काळामध्ये आपण सुचवावं, बद्दल जे आपण एवढं चांगले लिहिता हे सुद्धा लिहा, आम्ही त्याच्याकडे जरूर लक्ष. आता लिहित नाही पाटील साहेब, लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाख कामगार आहेत MIDC मध्ये. लातूर शहरातच प्रचंड कामगारांची संख्या आहे. तरी पण राज्य कामगार विमा जे योजनेचं हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल इथे नाही. या गरीब कामगारांना औरंगाबादला जावं लागतं. आता औरंगाबादला एक ऑलरेडी आहे, तरी सुद्धा भागवत कराडांनी पुन्हा आणखी एक तिथं 15 एकर जागा परवा घेतली की मंत्री असताना त्यांनी काही पाठपुरावा केला आहे. त्यात काही वावगं काही नाही, पण त्यांनी त्यांच्या मतदारसंघाची सोय बघितली. लातूर अजिबातच नाही कामगार विमा रुग्णालय. जरूर लक्ष घालू. आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद, आभारी आहोत. बोला बोला बोला. जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना
तो शिवराज पाटील चाकूरकरांचा स्वप्न म्हणून सुरू केला. जिल्हारी कारखाना पवारसाहेबांनी सुरू केला, जुन्या अगोदरचा केला. यांनी निलंगेकर कारखाना घेतला. पण जय जवान कारखाना हे शिवराज पाटलाचं नाव पुसण्यासाठी दुर्लक्षित केला जात आहे, अशा प्रकारची एक चर्चा आहे. सरकार तुमचं आहे, तुम्ही मध्ये तो कारखाना घेणार अशी चर्चा होती. तर नेमकं काय म्हणजे जय जवान किती दिवसात घेणार आहोत, सुरू करणार आहोत? त्याच्यामध्ये काय आहे की राज्यातला म्हणजे तो एक महत्वाचा प्रश्न आहे. तिथल्या सगळ्या लोकांच्या दृष्टीने जरूर विचार करून आपण लवकरात लवकर सुरू करू.